एकीकडे नीट परीक्षेतील पेपर लीकवरून दिल्लीतील आंदोलन पेटलं असताना नीटच्या निकालाचा सुद्धा गोंधळ समोर आलाय। वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली राष्ट्रीय पातळीवरील नीट यूजी 2026 परीक्षा दुसऱ्यांदा घेण्यात आली, पण आता या परीक्षेच्या निकालात सुद्धा गोंधळ असल्याचं समोर आलं। पेपर फुटीनंतर 21 जूनला देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात आली। 16 जुलैला परीक्षेचा निकाल जाहीर झाला, पण आता निकालात प्रचंड गोंधळ उडाल्याचं समोर आलंय। बीडमधील सोहम नितीन गवते या विद्यार्थ्यानं कोणताही क्लास न लावता दिवस रात्र एक करून अभ्यास केला। वेबसाईटवरील अन्सर-कीनुसार त्याला 522 गुण मिळणं अपेक्षित होतं आणि तसा पुरावा त्याच्याकडे आहे सुद्धा। मात्र NTA मार्फत ईमेलवर आलेल्या स्कोर कार्डवर त्याला अवघे 95 गुण दाखवण्यात आले। या निकालामुळे खचलेल्या सोहमनं समुपदेशकांकडे धाव घेतली असून त्याचे पालक नितीन गवते यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे। 21 जून 2026 चा मुलांनी जो नीटचा पेपर दिल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर त्याचं क्वेश्चन पेपर चेक केले, त्याला 537 मार्क येत होते आणि 13 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान पोर्टलवर NTA जी OMR शीट आहे तर ती त्यांनी काय केली, तिथे रिलीज केली। आम्ही ती डाउनलोड केली आणि 16 तारखेला त्यांचा ज्यावेळेस रिझल्ट लागल्यानंतर NTA स्कोअर कार्ड आणि त्यांची जी मूळ ओरिजिनल आन्सर की आहे ती त्यांनी त्याच्यावर रिलीज केली। आम्ही ती प्रोव्हाइड केली, डाउनलोड केली आणि असे आन्सर की ओरिजिनल आणि OMR शीट त्याचं बघितलं तर 522 मार्क येतात आणि त्यांच्या स्कोअर कार्डवरती NTAच्या फक्त 95 मार्क्स आलेले आहेत। सरकारकडे आणि NTA कडे एवढीच मागणी आहे की आमची जी ओरिजिनल जी OMR शीट आहे आणि त्यांची आन्सर की त्या दोन्ही चेक करावं आणि आम्हाला फक्त त्यांनी न्याय द्यावा ही आमची मागणी आहे। मुलांना प्रचंड अभ्यास केला, उत्तरपत्रिका पाहिली असता अपेक्षेप्रमाणे गुण मिळाल्याने समाधानी होतो, पण स्कोर कार्ड हाती पडल्यावर अवघे 95 गुण पाहून धक्का बसला। यामुळे सोहम खचल्याचं त्याची आई सांगते। काय सांगणार सर, असा निकाल हाती येणं आम्हाला तर अपेक्षित नव्हतंच सर, कारण की त्याने एवढी मेहनत केली होती सर की तो रात्रंदिवस म्हणजे अभ्यासच करत होता। कधीच असा तो पूर्ण फॅमिलीत इन्व्हॉल्व झाला नाही, कधी नातेवाईकाशी कुठलंच कॉन्टॅक्ट हे सगळं त्याचं बंद होतं सर। त्याने 3 वर्ष मेहनत केली आणि 3 वर्ष मेहनत करून सर त्याने पेपर दिला। पेपर दिल्याच्या नंतर निकालही त्याचा म्हणजे त्या आन्सर की आल्याच्या नंतर आम्ही चेक केलं तर त्याला 537 येत होते। नंतर मग हे NDA वाल्यांचे आल्याच्या नंतर त्याला 522 येऊ लागले आणि स्कोर कार्ड आल्याच्या नंतर तर त्याच्यात डायरेक्ट 95च आले। त्याच्यामुळे तो इतका म्हणजे असं हे होऊन गेलो तर आम्ही की असं कसं होऊ शकतं, एवढा अभ्यास करून पेपर चांगला जाऊन जर असा निकाल हाती येतोय तर करायचंय काय कसं। मागणी आमची की जो निकाल असा आलेला आहे त्याचं ते पूर्ण चेक करून रिझल्ट चांगला द्यावा त्याचा डबल। आता या प्रकारावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून काय स्पष्टीकरण येतं याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय। नीट निकालातील या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। NTAनं याची तातडीनं दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पालकांकडून केली जातीये। सोनम वांगचुक यांनीही परीक्षा पद्धतीत सुधारणेची मागणी केली आहे। आता तरी NTAनं परीक्षा पद्धतीत सुधारणा करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। विनोद जिरे, लोकमत.com।